मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025, मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025. मतदार याद्यांच्या घोळावर मात्र कोणतंही ठोस उत्तर नाही. दुबार मतदानासंदर्भात निवडणूक आयोगाकडून दक्षता. दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान ईव्हीएमवरच होणार, मात्र व्हीव्हीपॅट असणार नाहीत. मोबाईल केंद्रावर कुठपर्यंत घेऊन जाता येईल हे बूथ कर्मचारी ठरवणार. महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट. आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला. ही फक्त ढकलाढकली सुरू असल्याचं म्हणत नेत्यांकडून नाराजी व्यक्त. महायुतीमधील समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची बैठक. निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासंदर्भात चर्चेची शक्यता. पप्पू के बाबा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेची उपमा देत महाविकास आघाडीवर साधला निशाणा. बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवारांच्या नावाची चर्चा. बारामतीच्या इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेणार. आणि पुणे पुन्हा आदरलं. शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या 17 वर्षीय तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या. 3 दिवसात दुसरी घटना. पोलिसांकडून तपास सुरू. चला एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान पार पडतंय. तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. तर 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. दुबार मतदार यादीच्या घोळावर निवडणूक आयोगानं उत्तर देताना टाळाटाळ केली आहे. कुठल्याही प्रश्नांवर आयोगानं ठोस उत्तर दिलं नाही. विरोधी पक्षांच्या मागणीवर निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवून हात झटकले. मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. सर्वपक्षीय पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही, मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत, एका ठिकाणी एका घरामध्ये 40-45 लोकांनी मतदान केलं, असं असताना मग घाई का मतदान घेण्याची? नाही, दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे. त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे.
विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे. कितपत तथ्य आहे याच्यामध्ये? नाही, हे चुकीचं आहे. असं निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. नगर परिषदच्या सदस्य संख्या दुबार मतदार यादीच्या संदर्भात निवडणूक आयोगानं उत्तर देताना टाळाटाळ केल्याचं आपण बघतोय. म्हणजे समाधान होईल अशा पद्धतीचं उत्तर मिळू शकलेलं नाहीये. काही कुटुंबामध्ये 2 माणसं आहेत, पण त्या कुटुंबामधनं 10 लोकांची नावं समोर येताना दिसत आहेत. हा देखील एक घोळ आहे. एखाद्या मतदाराचं नाव एका मतदारसंघात आहे ते दुसऱ्या मतदारसंघात असल्याचं देखील दिसून येतंय. हर्षवर्धन सपकाळजी आपल्यासोबत आहे. सर, आपण बघतोय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतलेली आहे. दुबार मतदारांच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. डबल स्टार या मतदारांच्या पुढे असणार आहे. कुठेतरी वोट चोरीबद्दलची ही एक महत्त्वाची भूमिका तुम्ही घेतली होती, त्याचाच हा परिणाम म्हणायचा? एकंदरीत निवडणूक आयोगाच्या संदर्भात न बोललेलं बरं अशी एक आजची परिस्थिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आज मुख्य सगळ्या मुद्द्यांना बगल देऊन जी लावलेली निवडणूक आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्यावर दबाव आहे. मात्र महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक आणि मतदार त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, एवढीच माझी या निमित्ताने प्रतिक्रिया आहे. सर, खरं तर 2 आणि 3 तारखेला हा सगळा निकाल स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे. त्यांचा निवडणुकीचा निकाल त्यांनी एकंदरीत प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्या प्रक्रियेला आम्ही सामोरे जाऊ. काँग्रेस मैदानात उतरणार? अरे आमचं काम करून तुमच्यामुळे तुमच्या अनेक प्रश्नांबद्दल आपल्याकडे उत्तर नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. नाही, प्रश्नाचा हाताच्या कंगणाला आरसा कशाला? एवढे पुरावे दिल्यानंतर देखील त्या अद्यापपर्यंत ते जर त्याच्यावर कारवाई करायला तयार नसतील तर अजून त्यांना कोणता पुरावा पाहिजे? सूर्य पूर्वेकडे उगवतो इथपर्यंत त्यांना पुरावे दिले तरी ते म्हणतात की पश्चिमेकडून का उगवू शकत नाही. सर, 2 मिनिटं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. सर, आज निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या, काय तुमची प्रतिक्रिया आहे? मुख्य फ्री अँड फेअर इलेक्शन निवडणूक आयोगाने घेतलं पाहिजे ही त्यांच्यावर असणारी घटनात्मक जबाबदारी आहे. त्या घटनात्मक जबाबदारीपासून ते पळ काढत आहेत आणि एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी ह्या त्यांनी लावलेल्या आहेत. आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत सरकारला कुठे ना कुठे महाराष्ट्राला हे अराजकतेच्या खाईमध्ये ते घेऊन चालले आहेत एवढं मात्र निश्चित. दुबार मतदारांचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता त्याच्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय की 2 स्टार आम्ही त्या संपूर्ण नावांवर देऊ आणि ज्या ठिकाणी ते मतदान करतील त्या ठिकाणी त्यांच्याकडून लेखी हमीपत्र लिहून घेऊ की दुसरीकडे कुठेही ते मतदान करणार नाहीत. अनुसूचित 10च्या अनुषंगानं गत काळामध्ये फोडाफोडी करून उद्धवजींचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार गेलं